महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केलाय। यंदा नागपूर विभागाचा एकूण निकाल 88.68% लागला असून विभाग पुन्हा एकदा राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत मागे राहिलाय। जिल्हानिहाय निकालात नागपूर जिल्ह्यानं अव्वल स्थान पटकावलं तर गडचिरोली जिल्हा शेवटी राहिला। जाहीर निकालानुसार नागपूर विभागातून एकूण 1,59,515 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 1,38,904 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 88.67% लागला आहे। जिल्हानिहाय निकालात नागपूर जिल्हा 91.66% आघाडीवर आहे, तर गडचिरोली जिल्हा 79.63% सर्वात मागे आहे। भंडारा 84.12%, चंद्रपूर 88.72%, नागपूर 91.66%, वर्धा 87.52%, गडचिरोली 79.63%, गोंदिया 89.59%। गेल्या काही वर्षाप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे। मुलींचा उत्तीर्ण टक्का 91.28 इतका नोंदवण्यात आला आहे। यामध्ये आपल्या नागपूर विभागाचा फ्रेश रेग्युलर विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो एकूण 84.12% लागलेला आहे। त्यानंतर आपले जे रिपीटर प्रायव्हेट विद्यार्थी आहेत त्यांचा आपला टोटल निकाल हा 39.47 लागलेला आहे। त्यानंतर आपला जो ओव्हरऑल निकाल आहे तो निकाल आपला एकूण लागलेला आहे 87.07%। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज परफॉर्मन्समध्ये सगळ्यात चांगला निकाल जो लागलेला आहे तो नागपूर जिल्ह्याचा आहे 91.66%, आणि ह्यामध्ये गडचिरोलीचा जो लागलेला आहे तो 79.60% आहे। ह्यामध्ये मुलींचं पासिंगची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे, आणि विषयनिहाय पाहिलं तर आपण 23 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे। तुम्हाला काही मला विचारायचं असेल तर आपण माझ्याशी संवाद साधू शकता। दरम्यान बायोलॉजी पेपर दरम्यान वर्धा आणि गोंदिया येथे सामूहिक कॉपीचे प्रकार समोर आलेत। या प्रकरणाची गंभीर दखल घेत विभागानं 243 विद्यार्थ्यांचे पेपर रद्द केले आहेत। तसेच संबंधित परीक्षा केंद्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून जबाबदार शिक्षकांवरही कारवाई करण्यात येत आहे।